गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनिच। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, माझी नाना प्रकारची व नाना प्रकारच्या दिव्य वर्णांनी व आकृतींनी युक्त असलेली शेकडो हजारो म्हणजे अनंत रूपे पहा। हा या श्लोकाचा अर्थ झाला। ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात भाऊ आता, मग तिये प्रसन्न तेचेनी आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी। अर्जुनाने कृष्णाला कसं स्वतःचं स्वरूप प्रगट करण्यास भाग पाडलं बघा। ही सुद्धा घटना फार महत्वाची आहे की मूळ स्वरूपाला प्रगट करण्यासाठी एखाद्याची भाग पाडणं, आणि तेही कसं, भक्तीच्या माध्यमातून। अगोदर ती व्यक्ती काय आहे हे कळणं गरजेचं आहे। तो सर्व विभाग विभूती योगापर्यंत त्याला लक्षात आला की कृष्ण काय आहे, आणि मग एवढ्या मोठ्या परब्रह्म स्वरूप सगुणात साकार झालेल्या ईश्वराला त्याचं परत, कारण त्यांनी त्याचं सगळं अक्षर ब्रह्म कशा स्वरूपातलं आहे आणि क्षर ब्रह्म क्षर स्वरूप सुद्धा कसं आहे, नाशिवंत कसा आहे आणि तो सर्वत्र कसा भरलेला आहे, त्याचं आध्यात्मिक स्वरूपही सर्व विशद केलं 9व्या अध्यायात। एवढ्या ज्ञानयुक्त जाणीवेमधनं अर्जुनाला कृष्णाने वरती एलिव्हेट केलंय, वरती नेलेलंय, लक्षात घ्या। आणि त्या अशा सद्गुरु स्वरूप परब्रह्माला अर्जुन विचारतो आहे की तुमचं खरं स्वरूप मला प्रगट करा। याच्यात द्विधा आहे, लक्षात घ्या। द्विधा कशा प्रकारची आहे? कृष्ण असंही म्हणू शकतो की अरे मग इतके वेळ मी तुला जे सांगत आलोय तर वाया गेले की, असाही अर्थ होतो ना त्याचा, आहे की नाही? पण तसं कृष्णाने म्हटलेलं नाहीये, कारण खरं स्वरूप, ज्ञानाची खरी अनुभूती प्रत्यक्षात येणं। ज्ञान आहे, जगात भरपूर ज्ञान भरलेलं आहे, शब्दाच्या माध्यमातून सगळं भरलेलं आहे, पण अनुभवात येतं का कधी? गुरु साक्षात परब्रह्म म्हणतो, पण गुरुला सुद्धा खिशात ठेवणारी लोक आहेत असं म्हणतात। म्हणजे तो खिशात नसतो गुरु त्यांच्या, खरं तर त्यांना वाटत असतं गुरु आपला ऐकतोय म्हणून। बघा केवढा भ्रम निर्माण होऊ शकतो की नाही? आपल्याला वाटतं आपण एखादं उपासना केली, खूप मोठा सत्यनारायण घातला, असं वाटतं की सत्यनारायण आता पावणार आपल्याला, पुढच्या वर्षी पण मागच्या वर्षी जसं सुख दिलं तसंच देणार। म्हणजे सत्यनारायण म्हणजे जणू काही तो भाजी मार्केट मधला घेऊन बसलेला आहे, भाजी घेऊन, की हे पैसे दिले की ही भाजी टाक। तसं गृहीत धरून चालत नाहीये लक्षात घ्या। कारण इथं जे देवाणघेवाण आहे ही सर्व बाजच मला द्यायचंय बघा। अध्यात्म म्हणजे काय आहे? माझच मला द्यायचंय, माझीच भक्ती मी करायची आहे, या जाणीवेपर्यंत पोहोचावं लागतंय। त्याला मी माझे मावळो सर्व तू तुझे उगव म्हणलेलं आहे। हे द्वैत गेलं पाहिजे ना। द्वैत आहे
पण द्वैतात ना अद्वैतात जायचंय म्हणजे काय करायचंय? ईश्वराची पूजा करायची, पण मीच ईश्वर व्हायचंय. सत्यनारायण मीच करायचं आहे, पण सत्यनारायण पण मीच आहे. कारण मी आतापर्यंत माझ्यातला जो माझा माझा म्हणून नारायण समजत आलो तो असत्य नारायण होता. आता सत्यनारायणाचं व्हायला पाहिजे. याला आत्म्याच्या जाणीवेतनं कर्म करणं असं म्हणतात. निष्काम कर्म वगैरे चालतं ना आपलं देह. या आत्म्याच्या जाणीवेतनं आपल्याला फुलावं लागणार आहे, लक्षात ठेवा. तेव्हा कुठं अर्जुनाच्या जाणीवेत आपण शिरू शकणार आहोत. आपण अर्जुनाच्या आधाराने कृष्ण समजून घेतो आहोत, लक्षात घ्या. कृष्णाच्या शब्दातनं कृष्ण समजणं खूप अवघड आहे. म्हणून गीता समजून घेण्यासाठी अर्जुनाचाच आधार गरजेचा आहे. म्हणजे अर्जुनाच्या मानसिकतेप्रमाणेच आपलं हृदय म्हणजेच अंतरंग चतुष्टय हे कार्यरत व्हावं लागणार आहे. हे जोपर्यंत कार्यरत होत नाहीये तोपर्यंत नुसतं श्रवण आहे, लक्षात घ्या. श्रवण करून काय उपयोग झालाय का? तुम्ही विचार करा. आयुष्यात किती आतापर्यंत ऐकलंय? प्रत्येकाने ऐकलंय, मी पण ऐकलंय, तुम्ही पण ऐकलंय. अगदी लहानपणापासून खूप गोष्टी ऐकत आलो आहोत, पण त्याचा काही उपयोग झालाय का? त्याचा उपयोग केव्हा होतो? जेव्हा त्या अनुभवात येतो तेव्हा. म्हणून त्याचा अनुभव घ्यावा लागतो. तुकारामांनी काही श्रवण केलं का हो? नामदेवांनी काही श्रवण केलं का? आतूनच अनुभूतीत शिरत गेले. पांडुरंगा तू दिसतोय, हे माझ्या दृष्टीने मी श्रवण करतोय तुला. तुझे बाकीची लोक जी कीर्तन ऐकतो ते कानातनं तुला मी बघतोय. तस आपल्या श्रवणामधनं, आपल्या नामस्मरणामधनं, आपल्या वैखरीतून, आपल्या डोळ्यांनी, आपल्या श्वासांनी, आपल्या स्पर्शात जे जे स्पर्श येत आहेत त्या सर्व पंचतन्मात्रांच्या जाणीवेतून ईश्वरच घेणं. ही जाणीव तयार करावी लागते. एवढी एकरूपता ही साधन आहे. मग तुम्ही ध्यान केलं म्हणजे साधना होणार आहे? होणार नाही, कोणी म्हणतच नाहीये. पण तुम्ही स्वयंपाक करताना पण साधना होईल ना, बरोबर की नाही? हल्ली पोळ्या भाकऱ्या बायका करत लावतो आपण घरामध्ये म्हणून, पण पूर्वी भाकरी हातावर करत होत्या. मग त्या स्पर्शामध्ये, त्या धान्याच्या स्पर्शातनं ईश्वराच्या सृजनत्वाची जाणीव तयार व्हावी लागते. त्याला मायेचा स्पर्श म्हणते. माया म्हणजे, मायेचा स्पर्श म्हणजे आईच्या परम प्रेम स्वरूप. जे अन्न आपण खातो त्याचा स्पर्श आहे, त्याचा रस आहे, त्याचा गंध आहे. मग ही सर्व ईश्वर निर्मित गोष्टी आहेत ना. आपण सर्वजण इथं आलात, कोणी बनवलं तुम्हाला? आपल्याला ईश्वराने बनवलं ना. मग आपल्या भेटीमधनं ईश्वराचा स्वाद आपल्याला घेता यायला पाहिजे ना. तो अर्जुन तिथं प्रत्यक्ष परब्रह्माचा घेत होता, लक्षात ठेवा. ईश्वराचा स्वाद घेता यायला पाहिजे. मग ते हळूहळू सर्वम खलु इदं ब्रह्म वगैरे ते सगळं नंतर हळूहळू करायला लागतंय. म्हणून माणसाचा स्वाद घेता यायला पाहिजे. You have to understand the feelings. ससंवेद्यता. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जयाजी ससंवेद्या. पहिल्याच श्लोकात सांगून टाकले ईश्वर कसा समजायचा. आणि लोक म्हणतात कसा समजायचा. ईश्वर माऊली खूप भारी आहे.
बरोबर ना पाठन करणं. तुम्हाला खूप आवडलं म्हणून मला तुमचं नाव घ्यावंसं वाटलं. तर असं सुसंवेद्य व्हायला पाहिजे कुठं ना कुठं. अरे हे कसं काय माझ्या लक्षात आलं नाही, आपणच आपल्याला टप्पर मारायची. असं गणित आहे, असं गणित आहे. तर या भूमिकेतनं बघा, मग तिये प्रसन्नतेची नि आटोपे, गाजोनी म्हणतले सकृपे, पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. मग त्या प्रसन्न चित्ताच्या आवेशाने, कारण त्या कृष्णाला इतकं काही त्याने मोहून टाकलंय अर्जुनानी, त्या भक्तानी त्या गुरुला, त्या शिष्यानी गुरुला, त्या भक्तानी देवाला इतकं मोहून टाकलेलं आहे की त्याच्या त्या आविर्भावाच्या जाणीवेतनं, शाब्दिक जाणीवेतनं त्यांनी त्याच्या हृदयापर्यंत कृष्ण शिरलेला आहेच, होताच. दोघही एकरूपतेच्या जाणीवेपर्यंत येऊन पोहोचले. आपण विभूती योगात सर्व पाहिलेलं आहे आता ते, बरोबर. आणि मग तो म्हणतोय की मग त्या प्रसन्न चित्ताच्या आवेशाने बघा, म्हणजे परत चित्ताची प्रसन्नता लागणार की नाही. प्रसन्न चित्ताच्या आवेशाने म्हणले, मग तिये प्रसन्नतेचे नि आटोपे, असा ज्ञानेश्वराचा शब्द आहे. म्हणजे प्रसन्न चित्त हे दुसऱ्याच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचू शकतो, असाही त्यातनं आपण, म्हणजे का, आपण जेव्हा दुसऱ्याला समजून घेत असतो तेव्हा आपलं चित्त तेवढंच प्रसन्न पण गरजेचं आहे. त्याला काय समजते, हा काय सांगतोय, असंच असतं ना, बरोबर आहे की नाही. प्रसन्नता चित्ताची फार महत्वाची आहे. म्हणून स्वामीने सुद्धा सांगितलंय प्रसन्न दर्शन. दर्शन कुठनं आलं, चित्तातनं आलं ना. मित मधुभाषण सगळं आलंच, ते सुहास्य वदन सगळं आलं त्याच्यामध्ये, आलं लक्षात. एवढे षड्विध सज्जन लक्षण एकदा अंग बाणवले ना की तुम्ही ईश्वर झालाच म्हणून समजा. एवढंच करायचंय फक्त. किती 6 गुण. आपण किती वेळा जप करतो, 108 वेळा ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी 6 वेळाच करा. की प्रत्येक जपाच्या जाणीवेतनं प्रसन्न दर्शन, सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, मित निर्मला अंतःकरण, मित मधुभाषण, सदैव सत्याचरण, एवं षड्विध सज्जन लक्षण. अंगी बाणता पूर्ण. काय म्हणजे जप करून हे प्राप्त होतंय का, पूजा करून हे प्राप्त होतंय का, हे साधनेचे सगळे पैलू आहेत, लक्षात घ्या. तुम्ही जर खरंच ईश्वर प्राप्तीसाठी काही करत असाल, या जीवनामध्ये मला जर परमेश्वर प्राप्ती होणं हे गरजेची वस्तू जर असेल, तर या गुणाच्या जाणीवेतनं आपल्याला शिरणंच गरजेचं आहे. नसेल तर आपणच आपल्याला फसवतो आहोत. आपण ईश्वराचे भक्तच नाही होत, स्वार्थासाठी फक्त ईश्वराला पूजतो आहोत, ईश्वर समजण्यासाठी नाही करत आहोत, लक्षात ठेवा. म्हणून वर्शिप ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ गॉड. मला परमेश्वर व्हायचंय, हो, बाकी कोणाला व्हायचं नाही. व्हायचंय की नाही ते मला माहित नाही, ते त्यांचं ते ठरवते, पण मला व्हायचंय. माझ्या नवऱ्याला व्हायचंय की नाही माहित नाही, माझ्या बायकोला व्हायचंय की नाही मला माहित नाही, माझ्या पोरांना व्हायचंय, नातवांना, कोणाची मला घेणं देणंच नाही. मला परमेश्वर व्हायचंय. व्हेरी स्ट्रॉंग विल. याचा अर्थ त्यांना बाजूला सारा असं म्हणणं जात नाही, पण माझी विल पॉवर अशी आहे ना. मला इंजिनियर व्हायचं होतं, माझ्या वडिलांना व्हायचं होतं का इंजिनियर, माझ्या आईला व्हायचं होतं का इंजिनियर, का माझ्या पोरांसाठी मी इंजिनियर झालोय, का माझ्या बायकोसाठी मी इंजिनियर झालोय, मी माझ्यासाठी इंजिनियर झालोय. गेटिंग मी. हे ध्येय आहे, याला ध्येय म्हणतात. मग या ध्येयामध्ये काय आपण काही रिलेशन तोडून टाकली का सगळी. रिलेशन तोडायचं काहीच कारण येत नाही, कारण ते ध्येय माझं आहे, कारण मला प्राप्त करायचं आहे. तर ईश्वर मला प्राप्त करायचा आहे, हे त्या संपूर्ण जाणीवेतनं अर्जुनाच्या मनात ठसत गेलेला आहे, लक्षात ठेवा. कारण म्हणून तो म्हणतो
की मला विश्वरूप दर्शन दाखव. त्यावेळेला अभिमन्यू होता की जिवंत? आणि नाही माझ्या अभिमन्यूलाही घेऊन येतो, त्यालाही दाखवतो. असं असतं काय कधी? सगळ्यांचं असंच चालतंय आहे की नाही? तो देवाला जातो, माझ्या बरोबर तो नातवंडांना घेऊन जा, पतवंडांना घेऊन जा, चालले सगळी बोतावर घेऊन. अरे तू जा ना देवाला भेटायला. आपण भेटायलाच तयार नाही देवाला. बाकी सगळे गावभर गोंधळ करून येतोय. अशाने काय होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना घेऊन जा, पण माझी वेळ अशी पाहिजे. म्हणून हा जो सत्संग जो असतो हा आपल्या जाणीवांसाठी करायचा आहे, हा बाकीच्यांसाठी नाहीच आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या घरातले किती नातेवाईक येतात तो आपल्या सत्संगाला? तुम्हीच काय येता? अगदी सख्खे सुद्धा येत नाहीत. कारण हा माझं जे आहे ते आमच्याशी संबंधच येत नाही ना काही. आले तर आनंद आहे, त्यांना काय अवेराचा विषय आहे का? तिथं आले तर उलट तुम्हालाच आनंद होणार आहे, बरोबर आहे. पण ते येत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. आहे की नाही? मी तर नेहमी म्हणतो की नवरा बायकोनी मिळूनच अध्यात्म करा. माझं म्हणणंच हे. त्याचं कारणच आहे, कारण एक चाक इकडे इकडे चालतं, एक चाक इकडे इकडे चालतं, चालेल का? असं होणार नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे संसाराची घडी नीट चालण्यासाठी अध्यात्म सुद्धा तेवढंच महत्वाचं कार्य करतं. कारण सगळ्यांबरोबरच करायचंय. मग ती अलिप्तता निष्कारण त्रास द्यायला लागते. अध्यात्म करणाऱ्यांच्या मनात असे का विचार येतात की मग माझ्या बायकोचं काय करू, माझ्या नवऱ्याचं काय, माझ्या पोरांना कसं सोडून देऊ, आहे की नाही? असं तुमच्या अडचणी याच आहेत ना. अहो घरी पाहुणे येणार आहेत, मग कसं येऊ, सासू सासरे घरी, मग येऊ शकत नाही. हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत आपले. कारण काय? याला हे अडचण का वाटते आपल्याला, याचा शोध घ्या. अर्जुनाला कधीच कुठल्या गोष्टीची अडचण वाटली नाही. आपल्याला का वाटते अडचण? कारण आपण ते त्यांचं ध्येय आणि आपलं ध्येय यात फरक पडतोय कुठेतरी. पण बहुतेक नवरे मंडळी असंच म्हणतात, तुम्हाला करायचं ना तुमचं तुम्ही करा. किंवा बायकाही असं म्हणतात, तुम्हाला जायचं ना तुम्ही जाऊ, मी काही येणार नाही. त्यांना काय खूप ढिगभर काम असतं, अशातला काही भाग नाहीये काही. ते असेच हुंदडत असतात कुठेतरी. पण ध्येय नाही, त्याच्यामुळे असते. पण एका वर्गातली मुलं जी आहेत, ती वर्गातली मुलं मात्र नेमकी त्याच वेळेला बरोबर शाळेत येतात, आहे की नाही? कारण ध्येय एक आहे. तसा हा भाग आहे. म्हणून आपल्याला अर्जुनाच्या वर्गात बसायचे. मग अर्जुनासारखं झाल्याशिवाय कसं बसता येईल बरं? भले आपण पहिला नंबर दर परीक्षेत अर्जुनाचा येत असेल, आपला 38वा दर तुकडीतला असेल, काय जे असेल ते असेल, परंतु आपण अर्जुनाबरोबर राहायचा प्रयत्न करूया, असं मला म्हणण्याचा भाग आहे. तो आम्ही खेळू ना अर्जुनाबरोबरच खेळू. कारण कृष्ण आहे हो, तो त्या सरांचा लाडका आहे, त्या परमेश्वराचा लाडका आहे ना. तो म्हणेल तसं करतोय. मग संजय बसला त्याच्या याला, बरोबर आहे ना? हनुमंत बसलेच होते त्या वर्गाला, त्यांनाही माहिती होतं सगळं. अशी ही लोक बसवावी लागतायत आपल्याला. म्हणून म्हणतात, मग त्या प्रसन्न चित्ताच्या आवेशाने भगवान श्रीकृष्ण गर्जना करून म्हणाल. गर्जना करून म्हणजे अरे त्याच्या प्रसन्न नाही, तुला बघायचं नाही, हे बघ बघ मी दाखवतो तुला, तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतोय. गर्जना केली म्हणजे आविर्भावाची गर्जना आहे ती. असं जोरात ओरडून सांगितलं असा अर्थ काढायचं काही कारण नाही त्याच्यामध्ये. लक्षात आलं? कारण ते प्रसन्न चित्त असताना माणूस एवढं जोरात ओरडेलच कसा, बरोबर? असाही भाग आहे त्याच्यामध्ये. पण आवेशाने, आवेश म्हणलंय. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दयार्द्र होऊन म्हणाले, दयार्द्र होऊन म्हणाले, अर्जुना माझी असंख्य स्वरूपे पहा पहा, बघ बघ माझी ही असंख्य स्वरूपे पहा. आणि झालं ना सुरू.
लक्षात घ्या. सुरू झालं. काय झालं सुरू बघा. एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे की विश्वरूपमय आगवे करुणी घातले. एकच विश्वरूप पहावे अशी अर्जुनाने इच्छा केली होती, पण भगवंतांनी सर्व विश्वरूपमय करून टाकले. त्या जाणीवेमध्ये जेव्हा शिरलं त्याला फक्त एकच विश्व बघायचं होतं. तुझं एक विश्व दाखव. आणि तो आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक हो. त्याने सगळं कोटी उघडल्या एकदम स्वतःच्या खाडगेने. एकदम वेळा झाला ना तो. लक्षात नाही झालं की नाही बघू आता. अजून मला माहिती होईल का नाही का. असं आहे. खूप सुंदर आहे बघा. म्हणून ईश्वराचं दर्शन होण्याची ही वेळ आहे. लक्षात घ्या. परब्रह्माच्या अरूपाचं रूप कशा स्वरूपामध्ये आहे हे अर्जुनामुळे आपल्यापर्यंत येऊन पोचतंय. म्हणून अर्जुनाच्या वर्गात बसायचं. हो लक्षात आलं. गणित समजेल न समजेल बसूया तरी आहे की नाही. असं आहे. म्हणजे ते शिक्षक बघताना किमान विचारतील की नाही काय कळलं की नाही तुम्हाला. आपण म्हणू हो हो कळलं. ते असं असतं नाही. जरी नाही कळलं तरी हो म्हणायचं. म्हणजे गुरु तोषला पाहिजे ना. गुरु कृष्णला असंच केलं ना शाळेत आपण हो कळलं. तसं आहे ते. बरं धन्य आहे बर का. बाप उदार देव अपरिमित. बाप उदार देव अपरिमित याचक स्वेच्छा सदोदित असे सहस्रवरी देत सर्वस्व आपुले. धन्य आहे हा अमर्याद उदार परमात्मा. त्यांनी एकच विश्वरूप बघ म्हणाला तर त्यांनी सगळंच उलगडून दाखवला. याचकाची इच्छा पूर्ण करण्यास हा सदा सिद्ध असतो आणि याचकाच्या मागण्याच्या सहस्त्रपट देतो. 56 फाडके देत आहे. हे 56 फाडके झाले ना. एकच विश्व नाही सगळी विश्व फाडून त्यांनी दाखवायला सुरुवात केली. सहस्त्रपट देतो किंवा आपले सर्वस्वही देतो. ईश्वराचं भक्त होणं निज भक्त होण्यासारखा आनंद नाही. लक्षात घ्या. आपण ईश्वराचा आठव करतो परंतु ईश्वराच्या डोक्याला आपण आहोत का तरी. त्याच्या गणितामध्ये आपण कुठं कशा प्रकारे त्याच्या स्मरणात आपण येऊ यासाठी जे स्मरण होतं त्याला नामस्मरण म्हणतात. आता काय नामस्मरणाचा उलगडा करायचा. अजून नाम घ्या नाम घ्या. सगळेजण चाललेलं असतं जगभर. नाम घ्या कशासाठी घ्या. माझ्या स्मरणात तो आहे का नाही हा विषय फार महत्वाचा नाहीये. त्याच्या स्मरणात मी असणं यासाठी मग ती भक्ती यायला पाहिजे. ते ज्ञान यायला पाहिजे. ते कर्म यायला पाहिजे. अशा या तिन्ही कर्म भक्ती आणि ज्ञानाच्या एकत्रित जाणीवेतून मी पूर्णपणे ईश्वराला समर्पित होतो तेव्हा ते खरं नामस्मरण होत आहे. नुसतं माळ घेऊन केल्याने नामस्मरण होईल असं वाटतं तुम्हाला. माळ घ्या हातामध्ये पण ज्ञान कर्म या दोन्ही गोष्टी त्या माळेमधून भक्तीच्या स्रावातनं पुढे सरकला पाहिजे प्रत्येक मणी. तर ते नामस्मरण होणार आहे. बघा गोंदवलेकर महाराजांनी तसंच केलंय. म्हणून नाम त्यांनी कसं घेतलं हे बघणं किती गरजेचं आहे. रामदास स्वामींनी सुद्धा हातात माळ होती. रामदास स्वामींच्या का नव्हती. होतीच ना. श्रीरामाचे ते परमभक्त होते. प्रत्यक्ष हनुमंताचं स्वरूप होतं. लक्षात ठेवा. पण त्याच हनुमंतांनी जेव्हा माळ दिली तुमच्या सीतामाईनी तेव्हा ती तोडून टाकली. ते म्हणाले राम आहे का बघतोय. दिसला नाही राम. मग तुझ्यात तरी आहे का. हो माझ्यात आहे. काय कॉन्फिडन्स आहे का आपली ताकद एवढी. याला नामस्मरण म्हणतो. हे नामस्मरण. ही नामस्मरणाची पूर्ण अवस्था. पण हनुमंताकडनं काय शिकू नये. हनुमंताकडनं सगळं शिकावं. लक्षात घ्या. हनुमंतासारखं दैवतच नाही या भूतलावरती. माझं तर मत आहे असं.
हे सर्व देवता आहेत, मी कुठल्या देवताला म्हणत नाही, पण आपल्याला ज्ञानाची जाण देणं, आपल्या कर्मातनं भक्ती दाखवणं आणि त्या भक्तीला ज्ञानाची धार देणं अवघड आहे. आणि भक्त म्हणून राहायचं आणि चिरंजीव व्हायचं, काय स्वरूप आहे. आणि वायू स्वरूपामधून सतत त्या परब्रह्माच्या अंगा खांद्यावर पाहिजे तसं खेळायचं, काय भयंकर आहे की नाही. खरं ती निर्मितीच त्याच्यापासून झाली. हो, त्या आकाशातलं पहिलं तत्व हे वायूचं तत्व आहे, लक्षात घ्या. पण हनुमंत कसा बघावा हे पण शिकण्यासारखं आहे. हनुमंताची भक्ती करा, खूप चांगली असते, बरोबर की नाही. खूप त्याने माणसाला फायदा होतो. फायदा म्हणजे फायदा तोटा हा विषय नाहीये, लक्षात घ्या. हनुमंताच्या मुखाकडे बघा, ते ज्ञान त्याच्याकडून डायरेक्ट आपल्यापर्यंत येऊन पोचतं, आज जाऊन पोचतं आणि ते निजभक्त तो आपल्याला करून घेतो आणि सर्व ज्ञान आतून द्यायला लागतो. शब्द तर लागतातच ना, शब्द लागतातच, पण ज्ञान आतून समजावं लागतंय ना. तर अशा प्रकारे तो हनुमंत असतो. म्हणून बाप उदार याचक स्वेच्छा सदोदित असे सहस्त्रवरी देत सर्वस्व आपुले, असं तो सर्वस्व देतो. आता हनुमंताने जर सर्वस्व आपल्याला दिलं तर राहिलं काय बाकी? काहीच बाकी राहिलं नाही ना. सर्वस्व दिलं, कारण तोच सर्व मुख्य आहे त्या प्रकृतीचा. 14 भुवनांच्या राज्य चालवणारा, काळालाही स्वतःच्या मुठीत ठेवून सर्व जीव मात्रांसहित त्या परब्रह्मात विलीन करण्याची ताकद राखणारा एकमेव चिरंजीव स्वरूपातला हनुमंत आहे, लक्षात ठेवा. पण कुठलंही दर्शन हे हनुमंताच्या परवानगीशिवाय होत नाही, लक्षात घ्या. तो रामाचा द्वारपाल आहे, लक्षात ठेवा. आणि राम हे स्वरूप आहे, आदिबीजाचं स्वरूप आहे आणि तो तिथंच उभा आहे ओंकाराच्या जाणीवेतून. असं ते खूप वेगळं आहे. हनुमंतावरती बोलायला लागले की अजूनच काही बोलणं वाढेल माझं, म्हणून बोलत नाही, आता पुढे जाऊ. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जयाला की झकविले, लक्ष्मीही राहविले जिव्हार दे. आता हा जो परब्रह्माचं स्वरूप आहे, हा जो कृष्ण आहे ना, हा लबाड का म्हणतात? त्यांनी तो लोणी चोरत होता म्हणून लबाड नाहीये. तो त्याच्या बाकीच्या ज्ञानयुक्त जाणीवेत असणाऱ्या त्याच्या संबंधित लोकांनाही तो फसवतो, लक्षात आहे का. म्हणून लबाडी जी आहे त्याची ती फार वेगळ्या स्वरूपाची आहे. त्याच्यावर तो कशावर बसलाय? विष्णू किंवा परब्रह्म शेषावर बसलेला आहे, बरोबर. शेष कसा आहे? विष्णूच्याही वरती आहे, बरोबर. आणि त्याला किती तोंड आहेत, किती डोळे आहेत? सहस्त्र मुख असणारा आहे तो. मुख सहस्त्र म्हणजे त्याच्या दुप्पट डोळे त्याला, लक्षात घ्या. आणि असा तो त्या शेषशाही विष्णू त्याच्यावरती आहे. आणि हा पूर्ण फळायोग नाही. त्यालाही कळलं नाही हो की ब्रह्मांड कसं निर्माण झालं, असायला पाहिजे. काय सुंदर कल्पना आहे ना. काय म्हणजे तो एवढ्या डोळ्यांनी पाहतो आहे, पण त्यालाही कळत नाहीये की हे ब्रह्मांड निर्माण कसं. मी तुम्हाला जे सांगतो ना ध्यान वर्गामधनं, की हे ईश्वराकडे जाऊन घेऊन जाणारं तत्वज्ञान आहे. त्याचं कारण आहे, पण ते कोणालाच कळत नाही. आणि आपण ते इमेजेस मध्ये बांधतो आहोत. लोकांना त्याचं महत्व नाही. महत्व असेनात का नसेनात काय,
भगवद्गीतेचं तरी किती लोकांना महत्व या जगात. मग कृष्णाने सांगितले नाही का? तत्वज्ञान तर सांगायला पाहिजेच की नाही. त्यांनी काय पैसे नाही घेतले कृष्णाने अर्जुनाला 10,000 रुपये एका तासाचे, नाही का? तसं काही केलेलं नाहीये. त्यामुळे हे तत्वज्ञान ईश्वराकडे घेऊन जात आहे, ईश्वरापर्यंत पोहोचतं. आणि का कसं पोहोचतं? कारण त्याची जी निर्मिती आहे ती ब्रह्मांड निर्मिती. म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा विश्वरूप दर्शनच मध्य भागात येतं. का येतंय याचाही पण अभ्यास व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये रामलीला नाही लिहिलेली कृष्णानी. कृष्ण कसा देवकी कसे याच्यात बसलेला होता कृष्ण वगैरे वगैरे असं काय गीतेत लिहिलेलं नाहीये कुठं. पण विश्वरूप दिलेलं आहे. आणि मी कसा सर्व ब्रह्मांड निर्माण करतो हेही सांगितलंय. बरोबर आहे ना? म्हणजे तेच तत्वज्ञान ज्याला कृष्ण म्हणजे स्वयंभू परब्रह्मानी त्या शेषशाही असून सुद्धा त्यालाही फसवून ब्रह्मांड निर्माण केले. वेदांनाही कळलं नाही, नीतीच म्हणत गेले. बरोबर. आणि लक्ष्मी त्याची स्वतःची पत्नी तिलाही कळलं नाही. बघा त्याच्यापेक्षा अजून जवळ कोण असते? त्या सर्वांना त्यांनी झकविले म्हणजे फसवलं. असा तो लबाड आहे असं मला म्हणायचंय. खूप सुंदर रचना आहे. जया लागी झकविले लक्ष्मीही राहाविले जिव्हारचे. अहो ते विश्वरूप अत्यंत गुह्य म्हणून शेषाच्या डोळ्यालाही दिसू दिले नाही, वेदालाही कळू दिले नाही व लक्ष्मीलाही ज्यापासून दूर ठेवले. ती बसली पाय चुरत. आणि हे महाराज काय करते तिकडं. ते आता प्रगटून अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्याघादा पार्थाची. म्हणून जो जागा असलेला पुरुष असे विश्वरूप आता त्या धन्य व थोर भाग्यवान अर्जुनासाठी अनेक प्रकारे प्रगट करून भगवान विश्वरूप दर्शनाचा खटाटोप करीत आहेत. आता ते प्रगट करत आहेत विश्वरूप दर्शन असं म्हणतात ते. बरं का? जो जागता स्वप्नावस्थेत आहे तो जेवी स्वप्नीचे आगवे होय तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे आपणची झाला. जो जागा असलेला पुरुष पुढे स्वप्नात जातो व तो मग स्वप्नात जेवढे काही दिसते ते सर्व आपणच होतो. त्याप्रमाणे श्रीकृष्ण भगवान आपणच अनंत ब्रह्मांड रूप झाले. जसं स्वप्नामध्ये, स्वप्न हा दृष्टांत म्हणून अर्थ घ्या. स्वप्न म्हणजे खरं खोटं या भूमिकेतनं नाहीये. त्या जाणीवेमध्ये ते जेव्हा जातो आपण स्वप्न पाहतो तेव्हा ती व्यक्ती म्हणजे आपणच असतो. बरोबर आहे. स्वप्नातला अनुभव हा आपलाच असतो, आपणच सर्व क्रिएशन असतं. तसं श्रीकृष्णाने स्वतःच्या विश्वरूप दर्शनामध्ये स्वतःला व्यस्त करून टाकलं. त्या एका भूमी म्हणजे त्यांची ते योग निद्रा म्हणण्यापेक्षा योग स्थितीमध्ये पूर्णपणे गेले. म्हणजे अगदी अबोध मनाच्या जाणीवेतून विश्वातीत जाणीवेपर्यंत ते जाऊन पोचले. लक्षात ठेवा. हरिस्वरूप ज्याला म्हणतो आपण महाशून्याच्याही जाणीवेच्या पलीकडे जाऊन ते पोहोचले, विश्वातीत झाले. परी हा हे देखेल की नाही ऐसी सेची न करी काही एक सरा म्हणतसे पाही स्नेहातूर. पण हा अर्जुन हे पाहिल किंवा नाही याची भगवंताला आठवण झाली नाही. प्रेमाने उतावीळ होऊन अर्जुना विश्वरूप पहा असे एक सारखे भगवान म्हणू लागले. कारण ते शिरले, या स्टार्टेड. त्यांची ती प्रक्रिया जी आहे योग प्रक्रिया ती त्यांनी सुरू केलेली होती. आणि स्पंद पूरित मनाच्याही म्हणजे मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलविदम ब्रह्म या जाणीवेतून त्या शक्तीच्या स्वरूपाला त्यांनी एक प्रकारच्या आकारात स्वतःमध्ये आणायला सुरुवात केली. असं ते अद्भुत दर्शन आहे. लक्षात घ्या. म्हणून त्याचं मी थोडं सांगतो तुम्हाला. बघू आता
अर्जुना तुवा एक दावा म्हणे त्याला, आणि तेची दावू तरी काय दाविले, आता देखे आगवे भरिले माझीची रूपी. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तू एक विश्वरूप दाखवा असे म्हटलेस, आणि मी एकच विश्वरूप दाखविले तर मी आपले पूर्ण विश्वरूप दाखविले असे होणार नाही. म्हणून माझं पूर्ण विश्वरूप दर्शन तुला बघायचंय. म्हणून जेवढे काही आहे ते सर्व माझ्याच रूपाने भरले आहे, ते तू पहा असं म्हणतात बरं का. मला वाटतं आता इथं आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.